मित्रहो नमस्कार. मी आता आलो आहे आग्रा येथे. मी आज आग्र्याचा ताजमहाल एक्सप्लोअर करणार आहे. चला तर मग पाहूया आग्र्याचा ताजमहाल. मित्रहो नमस्कार. ताजमहाल हा उत्तर प्रदेशातील आग्रा या ऐतिहासिक प्रदेशातील यमुना नदीच्या तीरावर वसलेले जागतिक वारसा स्थळ आहे. ताजमहाल हा जगातील 7 आश्चर्यांपैकी एक आश्चर्य मानला जातो. मुघल शासक शहाजहान याने आपली प्रिय पत्नी मुमताज यांच्या स्मृत्यर्थ
हा ताजमहाल बांधला. यावर मला एक शायरी आठवते. हजारों झोपड़ियाँ जलकर राख होती हैं, हजारों झोपड़ियाँ जलकर राख होती है, तब जाकर एक महल बनता है. हजारों झोपड़ियाँ जलकर राख होती हैं, तब जाकर एक महल बनता है. आशिकों के मरने पर कफन भी नहीं मिलता, लेकिन हसीनाओं के मरने पर ताजमहल बनता है. हसीनाओं के मरने पर ताजमहल बनता है. ताजमहाल व मुमताजची समाधी हा स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना आहे. श्वास रोखून धरणाऱ्या भव्य ऐतिहासिक वास्तुशिल्पाचा लाजवाब नमुना म्हणजेच आग्र्याचा ताजमहाल. ताजमहालाचा मुख्य दरवाजा एखाद्या स्मारकासारखा असून त्याचे बांधकाम हे संगमरवरी आणि लाल वाळूच्या दगडातील आहे. ताजमहालाच्या समोरच चार बाग नावाचे उद्यान आहे. या बागेतील तलावातील पाण्यात ताजमहालाचे स्पष्ट प्रतिबिंब दिसते. ताजमहाल ही वास्तू आणि त्याची मुख्य कमान, घुमट, छत्र्या, मिनार, किरीट, कलश, कोरीवकाम, भिंतीवरील बाह्य अंतर्गत कोरीव अलंकार यामुळे ताजमहालाचे सौंदर्य कोणत्याही काळात जागतिक पर्यटकांना आकर्षित करते. ताजमहाल 17व्या शतकात मुघल सम्राट शहाजहानने बांधला. ताजमहालाच्या बांधकामाला 1632 मध्ये प्रारंभ झाला आणि 1653 मध्ये ताजमहाल तयार झाला. मुघल वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणजे ताजमहाल होय. ताजमहालाच्या बांधकामासाठी राजस्थान, पंजाब, चीन आणि तिबेटमधून दगड मागवला होता. 1000 पेक्षा जास्त हत्ती वाहतुकीसाठी वापरण्यात आले. ताजमहाल घडवण्यासाठी उत्तर भारतातील जवळपास 20,000 मजूर सतत कार्यरत होते. इथे मला एका शायरची शायरी आठवते कि कुछ तो बात है मोहब्बत में, कुछ तो बात है मोहब्बत में, वरना एक लाश के लिए कोई ताजमहल नहीं बनवाता. नैसर्गिक बदलानुसार ताजमहालाचा रंग वेगवेगळा बघायला मिळतो. सकाळच्या वेळी ताजमहाल हा गुलाबी रंगाचा, रात्री पांढरा दुधासारखा आणि चांदण्यांच्या वेळी ताजमहाल सोनेरी रंगाचा दिसतो.
ताजमहाल हा शुक्रवार सोडून आठवड्यातील इतर 6ही दिवस सकाळी 6 ते सायंकाळी 6:30 आणि रात्री 8:30 ते 12:30 वाजेपर्यंत पर्यटकांसाठी खुला असतो. प्रौढ पर्यटकांसाठी प्रवेश फी ₹50 ठेवण्यात आली आहे. प्रवेश फी ऑनलाईन व ऑफलाईनही बुक करता येते. मेमध्ये 48 डिग्री तापमान असल्याने पर्यटकांनी आग्र्याला एप्रिल-मे मध्ये जाणे टाळावे. जगप्रसिद्ध आग्र्याचा ताजमहाल हा हवाई मार्ग, रोडवे आणि रेल्वेने जोडलेला आहे. आग्र्यामध्ये 5 रेल्वे स्टेशन्स आहेत. त्यापैकी आग्रा कॅंट रेल्वे स्टेशनपासून ताजमहाल 5.5 किलोमीटर अंतरावर आहे. फ्लाईटने प्रवास करणाऱ्यांसाठी आग्र्यापासून 13 किलोमीटर अंतरावर खेरिया नावाचा एअरपोर्ट आहे. दिल्ली आग्रा फ्लाईट प्रवास 1 तासाचा आहे. दिल्लीहून बाय रोड प्रवास करणाऱ्यांना यमुना एक्सप्रेसवेने 4 ते 5 तासात आग्र्याला पोहोचता येते. कोणत्याही स्टेशनवर उतरल्यावर पर्यटक प्रीपेड टॅक्सी, ऑटो रिक्षा किंवा सायकल रिक्षा भाड्याने घेऊ शकतात.